नाही, शालेय शिक्षण विभागामध्ये अध्यक्ष महोदय, हे आपण मी नेहमी मांडत असतो की शाळांची परिस्थिती, फक्त काही नाही आपण उत्तर देतो आम्ही हे करणार आहोत ते करणार आहोत. मला कळत नाही की कधी करणार आहोत आपण हे सगळं. जर करणार आहोत तर पण त्यामध्ये या शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भात अध्यक्ष महोदय बघा, आता एकूण किती शाळा इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. आपण बजेट दिला, प्राथमिक शाळा, प्राथमिक व्यवस्था, शिक्षण व्यवस्था ही मजबूत झाली की खाली ते फाउंडेशन आहे ते मजबूत होणं आवश्यक आहे. आजही राज्यामध्ये हजारो शाळांच्या इमारती पूर्णतः हे झालेल्या आहे. वर्गखोल्यांची कमतरता आहे. शाळामध्ये छत गळतीची संख्या म्हणजे समस्या वाढत चालली आहे. अनेक ठिकाणी शुद्ध पाणी मिळत नाही. वसतिगृहामध्ये स्वच्छतागृहाची कमतरता आहे. मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राम लावलाच पाहिजे, तो सुद्धा नाही. शाळामध्ये वीज पुरवठा अपुरा आहे, अनेक ठिकाणी नाही. फर्निचर नाही. द्या ना दादा जरा, हे निव्वळ काय नाही, मध्यान्ह भोजन, हे काय म्हणते त्याला ते मिल्क न्यूटन बार, याच्याने काय त्यांचं हे होणार आहे? हे सगळं देऊन याच्यानं फायदा होणार आहे? ज्या सुविधा द्यायला पाहिजे, जे शिक्षक द्यायला पाहिजेत त्याची व्यवस्था नाही आहे. आज शाळामध्ये जवळपास 23,500 जागा सध्या भरण्यात आलेल्या आहेत. मात्र फेज 1 आणि फेज 2 केल्यानंतरही रिक्त, अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले 10% राखीव जागा, अशा जवळपास 7,000 जागा पुन्हा रिक्त आहेत ना आपल्याकडे. ते कधी भरणार सांगावं. आज बजेट झालेलं आहे, तरतूद केली असेल तर करून घ्या, मागून घ्या अधिकृत, म्हटलं पुरवणीमध्ये आणा पुढच्या. पण अजूनही या जागा भरण्यात आली नाही. यावर हालचाली होताना आम्हाला दिसत नाही. काय करणार आहात तुम्ही? त्यासाठी आपल्याला विनंती आहे माननीय अध्यक्ष महोदय, की यापूर्वी आपण ज्या जागा भरल्यात पण उर्वरित जागा हे त्वरित आपल्या, कारण वाघ आणि बिबट्याचा संबंध, आपण वाघ आहात. मी मागच्या महिनाभरापूर्वी ऐकलंय की वनमंत्री वाघ आहेत. त्यामुळे वाघ असलेले वनमंत्री असल्याशिवाय वाघाची चर्चा पुढे जाणार नाही. ते नवी मुंबई आणि ठाण्यात आहेत. अध्यक्ष महोदय, या जागा त्वरित भरल्या गेल्या पाहिजे. आपण अनेक GR त्यामध्ये काळात काढलेत. म्हणजे 10 सप्टेंबर 2024चा GR आहे, 11 डिसेंबर 2024, 25 जानेवारी 2024. या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं अध्यक्षमध्ये, पवित्र पोर्टल शिक्षण भरती आणि यातून झालेली एकूण शिक्षकांची भरती आणि रिक्त असलेल्या जागा, याचा निर्णय आपण त्वरित घेतला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की पेसा अंतर्गत असलेल्या आपल्याला आदिवासी शिक्षक मिळत नाही म्हणून कंत्राटी पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती केली. आणि आता आपण परमनंट त्या ठिकाणी शिक्षक करणार आहात जे ट्रायबल आहेत त्यांना. परंतु नॉन ट्रायबल टीचर गेल्या 2-3 वर्षापासून कंत्राटी पद्धतीनं तिथे कार्यरत आहेत. तर त्यांना परमनंट कधी करणार? ते काय ठेकेदारीवरच राहावेत? त्यातले बहुतांश OBC मुलं मोठ्या प्रमाणात आहेत ग्रामीण भागातील. त्या भागात जे काही ट्रायबल एरिया आहेत त्याच्यामध्ये ट्रायबलचे असतील किंवा OBC असतील, SC असतील, हे जवळ 650 जवळपास शिक्षक आहेत. आपण यावर निर्णय घ्यावा लागेल आपल्याला. कंत्राटी म्हणून दोघांनाही आपण सोबतच लावलं, पण त्यांना तुम्ही परमनंट करताय आणि या टिकेलं पाहिजेत पेसामध्ये. तिथे आदिवासी मुलं मिळत नाहीत म्हणून यांची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली. पण आता यांना रेग्युलर करत असताना याही विद्यार्थ्यांसंदर्भात आपण गांभीर्यानं घेतलं पाहिजेत, अशी माझी आपल्याकडे अध्यक्ष महोदय विनंती आहे. कारण हे पेसामध्ये अनेक मुलांचं आता 3-3 वर्षाची सेवा झाल्यामुळे आणि एकूण पदापैकी 50% पदे हे आपल्याला अनुसूचित जमातीस राखीव असून 50% खुल्या प्रवर्गातून भरल्या जावेत, असा 2/9/2024चा TITचा 2022चा उत्तीर्ण पात्रधारक उमेदवारांची पेसाकरता निवड व्हावी म्हणून नियुक्ती देण्यात आली होती 50%ची.
मग आपण जर 50% खुल्या प्रवर्गातून प्रथम प्राधान्य देताना 9/9/2024 रोजी नियुक्त दिलेल्या सर्व कंत्राटी शिक्षकास कायम सेवेत सामावून घ्यावे आणि 2024 रोजी नियुक्त दिलेल्या शिक्षकांना शिक्षक सेवक म्हणून लागू करण्यात यावे, किमान शिक्षक सेवक म्हणून तरी लागू करावं, अशी यामागची अध्यक्ष महोदय मागणी आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला महत्त्वाच्या विषयाकडे मी या मागण्यांच्या संदर्भात आपलं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, राज्यातील अनाथ मुलाच्या प्रश्नावर विधानसभेत खरं म्हणजे चर्चा घडवून आणण्याची आवश्यकता होती. शिक्षण विभागामध्ये मुला-मुलींच्या शिक्षणाचा, रोजगार, निवारा, सामाजिक आणि या सगळ्या बाबीकडे आपण लक्ष देत असताना अनाथ प्रमाणपत्र हा अंतिम पात्रतेचा आधार ठेवून या शिक्षकामध्ये आपल्या विद्यार्थ्यामध्ये दादाभाऊ आपण अनाथांसाठी जे प्रमाणपत्र आपण दिलं पाहिजे, ज्यांना अनाथ म्हणजे आई वडील नाहीत, कोणी नाही, आणि यासाठी शिक्षणात SC ST प्रमाणे सुद्धा या मुलांसाठी आपण सवलती दिल्या पाहिजे. ते कोणाकडे बघावे? नाही, 90% पूर्ण किमान 90% फी माफी नाही आहे त्यांच्यासाठी. त्यामध्ये आहे पण काही गोष्टीचा समावेश नाही त्यात. तर मला तुम्ही SC आणि ST प्रमाणे या अनाथ बालकांसाठी त्यामध्ये व्यवस्था केली पाहिजे. म्हणजे ही बिचारी कोणाकडे बघणार, यांच्याकडे कोण आधार आहे, हे कुणाच्या तरी भरोशावर आपलं शाळेमध्ये दिवस काढतात. त्यामुळे त्यांना प्रवेश फी असेल, परीक्षा फी असेल किंवा प्रयोगशाळा फी असेल, यामध्ये सर्व स्पर्धा परीक्षांचे शुल्क माफ असेल, यामध्ये परत अनाथ उद्योजकता योजना असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. तर या अनाथ मुलांच्यासाठी एक कौशल्य विकासासारख्या गोष्टीसुद्धा या मुलांसाठी राबवण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, शिक्षण विभागामध्ये मी आपल्या निदर्शनाची एक बाब आणून दिली होती, चर्चा पण केली की ती बाब अशी होती की निविदा संकेतस्थळावर ज्या प्रसिद्ध झाली त्यामध्ये मी तुमच्या लक्षात आणून दिलं होतं दप्तर खरेदीची. म्हणजे प्रमा तुम्ही नंतर देताय आणि प्रवेश आपल्या निविदा प्रक्रिया अगोदरच पूर्ण होऊन जाते. आणि हे तर जरा तुमच्या खालच्या अधिकाऱ्यांना सांगा जरा, दादाभाऊ हे चुकीचं काम करताय. म्हणजे शिक्षण विभागाचा दप्तर स्कूल बॅग घोटाळा कसा असावा, तर हे एक उदाहरण आहे मूर्तिमंत. 13 फेब्रुवारी 2026 प्रशासकीय मान्यता दिली आणि निविदा जाहिरात कधी काढली? 14/11/25. निविदा सादर करायचा कालावधी किती? 14/11/2025 ते 18/11/25. निविदा पूर्ण कालावधी पूर्व बैठकीचा दिनांक 20/11/2025. निविदा सादर करण्याची अंतिम दिनांक 18/12/2025. तांत्रिक लिफाफा उघडणे 19/12/2025 आणि तांत्रिक अर्हता निश्चित करणे 10/2/26 आणि व्यापारी लिफाफ्याचा वाटाघाटी आणि निविदा अंतिम करणे 10/2/2026 आणि तुम्ही 13 फेब्रुवारी 2026 प्रशासकीय मान्यता देता. सर्व आटोपून गेल्यावर प्रशासकीय मान्यता कशी देता येईल? प्रशासकीय मान्यता दिल्यावर सर्व निविदा करण्याची आवश्यकता होती. यामध्ये लक्ष घाला, हे कुठेतरी फार चुकते आहे. तुमच्या लक्षात ही बाब आणून देतोय आणि आपण लक्ष घातलं पाहिजे. विशेष करून असलेल्या आदिवासी भागातील वाघ किंवा जंगल वन्य प्राणी असलेल्या भागातील शाळांसाठी त्या शाळा वर्गखोल्या आणि वाल कंपाऊंड आणि शौचालय यासाठी विशेष निधी आपण उपलब्ध करून द्या. जंगली भागामध्ये शाळेमध्ये वाघ येतात, बेबट येतो, हिंसर पशु येतात, वाल कंपाऊंड नाही आहे, गेट नाही, मुलं शौचालय उघड्यावर बसतात, शाळा रूम नाही म्हणजे वर्गखोल्या नाही. तर यासाठी एक विशेष निधीची आवश्यकता आपल्याला या ठिकाणी करून द्यावी लागेल अशी आपल्याकडनं मागणी आहे. यामध्ये शिक्षकांच्या समस्या तर आहेत, ते शिक्षक मांडत असतात, पण त्याचाही ताण कमी करण्याची आवश्यकता आहे आणि अभ्यासक्रम व गुणवत्ता यावर अधिकाधिक वारंवार चर्चा होते. पण त्यामध्ये उत्तम शिक्षक, मी मनामध्ये बोलताना म्हणालो की शिक्षकांची कमी असताना आपल्याला जे शिक्षक निवृत्त झालेले आहेत त्यांना आपण 20,000 मानधनाने नेमतो. तुम्ही कंत्राटी पद्धतीनंच नेमा, त्या निवृत्त माणसाला 20,000 रुपये देतो आपण, पेन्शनही मिळते. मग बेरोजगारांना का 20,000 रुपये देत नाही? BSc झालेले आहेत, MSc झालेले आहेत, BEd झालेले आहेत. कारण याच्यावर काहीतरी एक निर्णय तुम्ही नाहीच भरत. ते पवित्र पोर्टल वगैरे सांगत नका बसू. पवित्र काय आहे ते आम्हाला त्याच्यामध्ये खूप ऐकून झालं. पण त्या पवित्र म्हणून सांगून त्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही शिवना अधिकार द्या, त्याच्यामध्ये शिवना अधिकार द्या, त्यामध्ये त्यांच्याकडे
मुख्य कार्यकारी कार्यपालन अधिकाऱ्याकडे अधिकार द्या. ती पारदर्शकता ठेवा. हायली एज्युकेटेड मोर ठेवा. उद्या इंग्रजी शाळांकडे जाण्याची आपल्या आत्ताच्या शिक्षकांना इंग्रजी शिकवता येत नाही, ही परिस्थिती आहे. तर रिटायर्ड झालेला मास्तर ते काय शिकवतील? त्यावेळेस कुठं इंग्रजी होता? आणि हे सगळे सायन्स पासून आज अभ्यासक्रमात बदल झाला. म्हणून यावर आपण लक्ष घातलं पाहिजेत अशी आमच्याकडे या निमित्तानं मागणी आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, यानंतर आपली सामान्य प्रशासन विभाग, यात 38 मिनिटं खरं म्हणजे सामान्य प्रशासन विभागाचं उत्तर आशिषभाई आपण देणार आहात. हे खाजगी कंपन्याकडून होणारा गोंधळ कसा आपण टाळणार आहात? हे तुम्ही कंत्राटी पद्धतीने नेमले, त्यांना कंत्राट देतो. कंत्राट दिल्यानंतर त्यांची नियुक्ती ठरल्यानंतर त्यांना मानधन फिक्स केलं जातं आणि हे मानधन त्यांना तेही मिळत नाही. सगळ्या या कंपन्या अर्ध मानधन काढून घेतात त्यांच्याकडून. जर 30,000 रुपये ठरलं असेल तर त्यांच्या खात्यामध्ये 15,000 17,000 रुपये जात आहेत. 12-13,000 रुपये काढतायत. तुम्ही कमिशन देताय त्यांना नियुक्ती करायची किंवा ते सगळं करायचं कंत्राटी नेमताना. ही लूट चालली आहे महाराष्ट्रात. या गरीब पोरांची लूट चालली आहे. काम भरपूर करून घेतात. हे सगळ्या लाखो लोक तुम्ही भरले त्या संदर्भात. त्यामुळे या संदर्भात होणारा गोंधळ जो आहे तो आपण टाळला पाहिजे, त्यावर कारवाई केली पाहिजे. हे पेपरफुटीचे प्रकार आहेत. हे गैरप्रकार खाजगी कंपन्यांमार्फत परीक्षा घेताना अनेक ठिकाणी पेपरफुटीचे प्रकार समोर आले आहेत. यामध्ये अभ्यास करणाऱ्या पोरावर, इमानदार पोरावर, प्रामाणिक आणि हुशार मुलावर अन्याय होतो. यातील तांत्रिक त्रुटी दूर करायसाठी सामान्य प्रशासन विभागाने याच्या संदर्भात पुढाकार घेतला पाहिजे. ही भरमसाठ फी वाढ वगैरे यामध्ये तर आहेच. आणि रखडलेली जी काही नियुक्ती आहे निकालानंतरची, म्हणजे अनेक परीक्षांचे निकाल लागू नये, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 2-2 वर्षभर हे काय सामान्य प्रशासन विभागाचे काम आहे? जॉईनिंग लेटर मिळवण्यासाठी महिने वाट पाहावी लागते. एवढी त्रुटी, एवढा पिरियड कशासाठी लागतो त्यांना? काय करतं हे खातं? आणि त्यासाठी आपल्याला लक्ष घालावं लागेल. वेटिंग लिस्टचा जो प्रश्न आहे, अनेक विभागामध्ये प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्ट आहे, ते आहे पण ते स्पष्ट नसल्यामुळे पात्र उमेदवार संधीपासून वंचित राहत आहे. आपण यावर काय केलं पाहिजे ना. आणि या दृष्टीनं आपण ठरवलं पाहिजे. कंत्राटी पद्धतीचं धोरण जे आहे कायमस्वरूपी पदांना कात्री लावून केलं आहे, त्यावर आपण गांभीर्यानं लक्ष घालावं अशी आमची आपल्याकडे मागणी आहे. परीक्षा शुल्काचा धंदा सुद्धा एक नफाखोरी होऊन बसलेला आहे. एका फॉर्मसाठी 1,000 रुपये शुल्क आकारतो आपण आणि शासनाकडून कोट्यावधी रुपये गोळा केले जातात. एका पदासाठी 1,000 2,000 लोक गोळा म्हणजे अर्ज करतात. आणि यामध्ये खाजगी कंपन्यांचे खिसे भरण्याचं काम जोरात सुरू आहे. यावर काही आपण नियंत्रण आणलं पाहिजेत आणि गोंधळ थांबवला पाहिजे. तांत्रिक गोंधळ आणि सर्व्हरचा जो समस्या आहे, परीक्षा केंद्राचं चुकीचं काही गोष्टी घडत आहेत, प्रश्नपत्रिकामधील चुका आणि चुकीची उत्तरं. यावेळेस 10वी पेपर झाले. आता खरं म्हणजे शिक्षण विभागाचा विषय होता. 10वीच्या पेपरला कुठला सिलेबस द्यावा? 12वीचा 11वीचा? पोरं रडत होते सेंटरच्या बाहेर. एवढा आंधळेपणा कसा काय होऊ शकतो शिक्षण विभागामध्ये? एवढा दुर्लक्षितपणा कसा काय होऊ शकतो? या संदर्भात सुद्धा लक्ष घालण्याची गरज आहे. बिंदू नामावली, रोस्टर व्हेरिफिकेशनच्या संदर्भात आता फार याच्यात सावळा गोंधळ आहे. अनेक वर्षापासून, किती वर्षापासूनचा हा गोंधळ आहे. ही जात पडताळणी असेल, आपल्या याची रिक्त पदे आहेत त्याची पडताळणी आहे, मागासवर्गीय BC सेल, हे संपूर्ण करून घेण्यासाठी कितीतरी वर्ष लावतात. आणि हा मागासवर्गीय माणूस, OBC माणूस, तिथून त्याला वंचित ठेवण्याचं काम, त्याला प्रमोशनपासून SC ST असतील त्यांना दूर ठेवण्याचं काम जात आहे. आणि यामुळे तांत्रिक आणि सॉफ्टवेअरमधील काही त्रुटी आहेत. एवढे आपल्याकडे एखादे विभाग आहे, एवढे पैसे आहेत, या त्रुट्या अजूनही दूर होत नाही आहेत. आक्षेप नोंदवणे, ऑब्जेक्शन हँडलिंगसाठी उत्तर तालिकेवर आन्सर की हे विद्यार्थी नोंदवत असतात, पण त्या प्रत्येक आक्षेपाची तज्ञसमिती तपासणी करणे बंधनकारक असते. यामध्ये 6-6 महिने जातात. 6 महिने प्रशासकीय उदासीनता आणि निधीचा अभाव हे तर लागलंच आहे. MPSCच्या परीक्षेच्या वेळापत्रकातील अनिश्चितता ही याची माहिती खरं म्हणजे मिळाली तर बरं होईल. वार्षिक कॅलेंडरची अंमलबजावणी न होणे, दरवर्षी ॲन्युअल कॅलेंडरचं प्रसिद्ध करतो, अनेकदा मात्र या तारखानुसार जाहिराती निघत नाही. फक्त आपण शेड्यूल देतो, टाइम टेबल देतो, पण काय जाहिरातच निघत नाही. आणि 2-2 वर्ष या मुलांना होल्ड करून ठेवलं जातं आणि या उशिरा होतात. या सगळ्या परीक्षा घेण्यापासून तर अनेक महिन्यापर्यंत उशीर होतो. आणि म्हणून यामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजेत अशी माझी आपल्याकडे या निमित्तानं मागणी आहे. आरक्षण आणि कायदेशीर पेज जो आहे, लिगल तसल जो आहे, खरं तर वेळापत्रक आणि विस्कळीत होण्यामागची जी प्रक्रिया आहे अध्यक्ष महोदय, यामध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक त्रुटी अनेक आहेत. कंत्राटी भरती असेल, रखडलेली शिक्षक भरती असेल,
पोलीस विभागातील शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा गोंधळ आहे. या संपूर्ण गोष्टी घडत असताना समिती आपल्याला आमची एकच विनंती आहे की यामध्ये काही बदल व्हावा, दुरुस्ती व्हावी आणि न्याय मिळावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो अध्यक्ष महोदय.